याबद्दल मला तर काय असं वाटलं नाही. ते काल व्यवस्थित जोरदार त्यांनी भाषण केलं यवतमाळमध्ये आणि हिंगोलीमध्ये दोन्हीकडे. एक असं आहे की राजकारणामध्ये अजून सगळे अंतिम निर्णय झालेत असं म्हणता येणार नाही. काही जागांच्याबद्दलचे अजून तारखा उमेदवारीच्या जशा जवळ येत आहेत तसतसं त्याच्याबद्दल अधिकाधिक आपल्याला स्पष्टता आलेली असेल. परंतु सगळ्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण होत आहेत असं आत्ता म्हणता येणार नाही. दुसरं, पक्षांतर्गत कुणाला तिकीट द्यायचं किंवा नाही हे त्या पक्षाचे प्रमुख नेते ठरवत असतात आणि ते तिथल्या परिस्थितीचा अंदाज घेऊन पूर्ण अभ्यास करून योग्य तो निर्णय घेत असतात. त्यामुळे अशा पक्षांतर्गत प्रश्नावरती काही भाष्य करणं मला योग्य वाटत नाही. आम्ही जोरदारपणाने प्रचार सगळा आमचा सुरू होतो आहे प्रत्येक भागामध्ये आणि चांगल्या प्रकारचं यश मिळेल अशा पद्धतीने आमच्याकडे संघटनेची पण रचना आहे आणि ज्या ज्या ठिकाणी उमेदवारी जाहीर झालेली आहे त्या ठिकाणी प्रचारासाठी फेऱ्या आणखीन संपूर्ण नियोजन तिकडचं करणं हे सुरू झालेलं आहे. असं एक परसेप्शन किंवा अशी एक प्रतिमा तयार झालेली आहे. परंतु असं या संदर्भामध्ये आमचे पक्षाच्या मधूनसुद्धा काय मतप्रवाह आहेत त्याच्यावरती बोलणं झालेलं आहे. परंतु निर्णय सहकारी जे असतात एकमेकाच्या बरोबर चर्चा करत असतात. परंतु जे काही निर्णय असतात ते पक्षाचे प्रमुखच ठरवत असतात. त्यामुळे असं काही भारतीय जनता पक्षाने ते नेमलेले आहेत किंवा असं नाही आहे. सरकार संयुक्त आहे म्हटल्यावरती एकमेकाच्या वैचारिक देवाणघेवाण होत असते. त्याच्यातून एकदम ज्याला आपण म्हणू टोकाचे अंतिम निष्कर्ष काढणं हे काही योग्य नाही असं मला वाटतं. अन्यायकारक आहे. काँग्रेसचे उमेदवार आहेत करून भाजपवाल्यांनी घेण्याऐवजी तिथे जागा शिवसेनेची म्हणून तुम्हाला तिकीट द्यावं लागेल. पहा, तुमच्या काही जणांच्या लक्षात असेल पूर्वी ज्यावेळेला 2014 नंतर आमची युती मोडली आणि परत आम्ही सरकारबरोबर गेलो आणि फडणवीस आणखीन उद्धव ठाकरे हे दोन्ही पक्षाची धुरा वाहत होते त्यावेळेलासुद्धा आमची एक पालघरमध्ये मैत्रीपूर्ण लढत झालेली होती. कल्याण डोंबिवलीमध्ये महानगरपालिकात मैत्रीपूर्ण लढती झालेल्या होत्या आणि इतकंच नव्हे तर त्याच्यानंतरच्या 2019च्या निवडणुकीमध्ये जे भाजपचे उमेदवार शिवसेनेच्या उमेदवाराला पराभूत करून निवडून आले होते ते शिवसेनेत आले आणि त्यांना राजेंद्र गावितांना उमेदवारी दिलेली होती. त्यामुळे अशी उदाहरणं बऱ्याच वेळेला असतात. ते प्रत्येक वेळेला आत्ता ते घडलं म्हणजे काहीतरी त्याच्यात फार चुकीचं झालं आहे असं मला वाटत नाही आहे. अशा प्रकारच्या तडजोडी या युतीच्या संदर्भात अनेक वेळेला पूर्वी झालेले आहेत असं मला नाही. तुमची इच्छेप्रमाणे थोडी होणार आहे मैत्रीपूर्ण लढत होणार. नाही, मला काय वाटतं याच्यावरती मैत्रीपूर्ण लढत वगैरे नाही असं नाही आहे. असं आपल्याला म्हणता येणार नाही. हे पहा, जोपर्यंत आपल्याला अर्ज भरण्याची तारीख संपली शेवटी आणि विड्रॉलची तारीख संपली मध्ये स्क्रुटिनी परत होते त्याच्यामध्ये कोणाचे अर्ज बाद होतात किंवा काय सगळा विषय. तर जेव्हा निवडणुकीचे अर्ज पाठी घेण्याची अंतिम मुदत संपते आणि तरीही युतीतले घटक पक्षांचे उमेदवार जर का असतील आणि दोन्ही पक्षांचा त्यांना पाठिंबा असेल तर मैत्रीपूर्ण लढत झाली असं म्हणता येईल. नाही तर अनेक बंडखोर उभे राहतात. ते सांगतात की आम्हाला वरिष्ठांनी सांगितलेलं आहे. ते कोण वरिष्ठ शेवटपर्यंत कळत नाही. शेवटपर्यंत प्रचाराला त्यांच्या कोणी पक्षाचा येत नाही. पक्षाचा प्रचार दोघांचा एकत्रच होत असतो. तर जोपर्यंत पक्षाचे वरिष्ठ त्यांच्या प्रचाराच्यासाठी आशीर्वाद देत आहेत तसं दिसत नाही आहे तोपर्यंत खूप आधीपासून असे आडाखे बांधणं हे मला असं वाटतं की ती राजकारणातली अपरिपक्वता होईल. ठाण्याच्या जागे संदर्भात पण तसंच झाले. मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आहेत त्यांचं सुद्धा अजून नाव डिक्लेअर झालं नाही. का हे अडलं असावं असं तुम्हाला वाटतं? असं आहे, प्रत्येक पक्षामध्ये वेगवेगळ्या टप्प्याने निवडणुकींची यादी जाहीर होते आणि त्याच्यामध्ये त्याची जी काही कारणं असतात ते अनेक मला पूर्वीचं पण निवडणूक आठवते. पुणे महानगरपालिकेचंच छोटं उदाहरण देईन मी की शिवसेना भाजपची युती होती. मी संपर्क प्रमुख होते आणि पुणे आणि नाशिक या 2 शहराच्या शेवटी महानगरपालिकेच्या जागा अडलेल्या होत्या. पुण्यातल्या 4 अडलेल्या होत्या आणि नाशिकच्या 2 अडलेल्या होत्या आणि गोपीनाथ मुंडे म्हणाले ठीक आहे पुण्याची अमकी एक द्या आम्ही तुम्हाला 2 नाशिकच्या देतो. अशा पद्धतीने तडजोडी होतात ना. त्यामुळे युती शेवटी होते त्यावेळेला ती काही वाटाघाटी नसते तर ते दोघांनी एकत्र काम करण्यासाठी केलेलं समीकरण असतं. काही वेळा ते समीकरण जुळायला वेळ लागतो. याचा अर्थ मनभेद झालेले आहेत किंवा त्यात काहीतरी ज्याला आपण म्हणू कायमचं विघ्न आलेलं आहे अशातलं अजिबात नाही आहे. दुसरं, आमच्याकडे असं अजून तरी मला दिसत नाही कोणी कोणावर खंजीर खुपसल्याचे आरोप केलेले आहेत म्हणून. त्याच्यामुळे थोडंफार या गोष्टीच्या मध्ये मला असं वाटतं की लवकरात लवकर हे जाहीर करण्याचं मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे. तरी पण ज्या पद्धतीनं भाजपच्या वतीनं असं सांगितलं की तो एक विशेष सर्वे की आम्ही सर्वे केला आहे, आम्ही सर्वेला इथं असं सांगितलं की हा उमेदवार नको आहे तो, मग त्या सर्वेच्या नावाखाली हे सगळं खपवत आहेत की तुम्हाला भाजप उजव ठरवतं?
नाही, एक असं आहे की सर्वेक्षण प्रत्येकच पक्ष स्वतःचं करत असतो. काही जण सांगतात आमचं सर्वेक्षण आहे, दुसरं प्रत्येक नेता जो आहे मोठा प्रत्येक पक्षाचा ते कानोसा घेत असतात की कार्यकर्ते काय बोलत आहेत, त्यांचे अधिकारी काय सांगत आहेत, त्यांचे बाकीचे जे काही संपर्काच्या माध्यमं असतात त्याच्यातून त्यांना काय कळतं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक जिल्हा मला तर वाटतं कुठलाच असा नाही आहे की जिथे एकनाथ शिंदे गेलेले नाही आहेत. त्यांनी स्वतः लोकांच्या बरोबर भेटलेले आहेत. शासन आपला दारी कार्यक्रम असेल किंवा रोजगार मेळावा असेल किंवा अन्य काही कार्यक्रम असतील, महायुतीचे कार्यक्रम असतील, त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपल्याला आपल्या पक्षाची काय स्थिती आहे ती पूर्ण माहिती असते. ते लक्षात घेऊनच एकनाथजी शिंदे या जागांच्या संदर्भात सगळ्या वाटाघाटी आणि चर्चा करतायत. परंतु त्याच्यामधून काही तोडगा निघाला तर तो कुठल्याही क्षणी निघू शकतो असं मला वाटतं. इंदापूरमध्ये आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभा घेत आहेत. खरं तर बारामती लोकसभा मतदारसंघ हा हाय व्होल्टेज मतदारसंघ झाला आहे. नणंद भाऊजे असा हा संघर्ष असणार आहे. नीलमताई प्रचारात दिसते. एक तर असं आहे की ऑलरेडी मुळशीमध्ये मी जाऊन आले, तुम्हाला कल्पना आहे. त्या ठिकाणी शिवसेनेचा बूथ प्रमुखांचा मेळावा झाला आणि त्यावेळेला त्यांचे गारटकर वगैरे पदाधिकारी, चांदेरे वगैरे सगळे हजर होते तिथे. स्वतः सुनेत्रा पवार येणार होत्या पण त्या येऊ शकल्या नाहीत. पण जवळजवळ 4,000 गटप्रमुख मुळशीतले तिथे उपस्थित होते. तुमच्यापैकी काहींनी त्याचे व्हिडिओही टाकलेले आहेत. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी माझी उपयोग होणार असेल तिथे मी जाईन. परत मला इथे सांगायला हरकत नाही की बारामतीच्या ग्रामीण भागामध्ये आमचं सामाजिक काम पण भरपूर आहे. त्याच्यामुळे लोक ठिकठिकाणी ओळखतात आणि बऱ्याचशा राजकीयदृष्ट्या सुजाण कार्यकर्त्या पण झालेल्या आहेत की ज्यांनी अनेक वर्ष म्हणजे मी कधीच असा आदेश वगैरे देत नसते, पण साधारणपणे त्या भूमिकेशी समरस झालेल्या भरपूर महिला आहेत. त्यामुळे त्यांच्यापर्यंत जो संदेश गेलेला आहे तो ऑलरेडी दिलेला आहे. बारामतीला सक्षमीकरण मेळाव्यालाही मी स्वतः गेलेली होते आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आत्ताच्या परिस्थितीमध्ये अजितदादा पवार यांनी जे पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी काम केलेलं आहे, कोविडच्या काळामध्ये, नंतरच्या काळामध्ये अनेक हॉस्पिटल्स उभी करण्याच्यामध्ये, त्याचबरोबर शेतीच्या संदर्भामध्ये, तो विचार करून सुनेत्राताई पण स्वतः सक्रिय आहेत. नक्कीच मला असं वाटतं की त्या विजयी होतील. ताई, पुण्याचा प्रश्न आहे. पुण्यात खरं तर दुहेरी लढत होईल असं बोललं जातं. महायुतीकडून माजी मोहोळ आणि कसब्याचे आमदार महाविकास आघाडीकडून, पण वंचितनं जो फॅक्टर आणला वसंत मोरेचा, त्यामुळे खरं तर फटका बसेल मोहळांना असं वाटतं आणि महायुतीला निवडणूक पुण्याची अवघड जाईल असं बोललं जातं. अरे, वंचितचं मला चांगलं काम जवळून त्यांचं काम मी केलेलं आहे. बरोबर, तुम्हाला माहिती आहे. म्हणजे वंचितमध्ये मी कधी नव्हते, परंतु आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्ते प्रचंड परिश्रम करतात आणि जे आंबेडकरी चळवळीत स्वतः नसतील पण वंचितच्यामुळे जोडले गेलेले आहेत त्या कार्यकर्त्यांनी खूप त्यांचं म्हणजे एक वेगळी रणनीती असते सगळी. परंतु आत्तापर्यंत ही मला तर वाटतं 90पासून ही 5वी-6वी निवडणूक असेल की ज्या निवडणुकीमध्ये मला चित्र दिसतं आहे की पहिल्या आठवड्यामध्ये जो उमेदवाराचा उत्साह असतो तो शेवटपर्यंत गेलं की हळूहळू बऱ्याचशा फॅक्टर्समुळे तो काही तेवढा राहू शकत नाही. पैशाची सत्ता किंवा जातीयवाद अशा अनेक गोष्टींमुळे शेवटी ती निवडणूक फार अवघड होते त्यांना, हे मला चित्र दिसतं. आणि पिढ्यामागून पिढ्या तिथे स्वतःला समर्पण वंचितसाठी कार्यकर्त्यांनी केलेलं आहे, पण त्यांना समाजाकडून सगळीकडून स्वीकारार्हता मिळू शकत नाही. ही एक राजकीय अपरिहार्यता आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे आजच्या घडीला जरी दुहेरी लढत दिसली तरी जसे दिवस जातात तसतसं माझं निरीक्षण आहे, माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना, परंतु माझं त्यांना निरीक्षण आहे की शेवटपर्यंत ती अत्यंत दुहेरीच फक्त लढत राहते. तुम्ही राजकारणात इतकी वर्ष आहात आणि चढ उतार बघितले, छत्रपती घराणं जे सगळ्यात आमची सगळ्यांची अस्मिता ही छत्रपती घराणं आहे आणि अशा व्यक्तीला दिल्लीमध्ये जे काही प्रकार केलेले आहेत कळत नकळतपणे ते समोर येतं आणि त्यांनी काल स्वतः जाहीर केलं की मी निवडणूक लढणारच. छत्रपती घराण्याचा हा अपमान म्हणायचा. आता असं आहे की आपण लोकशाहीत आहोत. पहिली गोष्ट, आता आपण छत्रपती असलो तरी लोकशाहीमधले छत्रपती आहोत म्हटल्यावरती संस्थानं खालसा झालेली आहेत पूर्वीच. आणि त्याच्यामुळे आपल्याला एक साधं मतदाराप्रमाणेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यानुसार राजा आणि प्रजा या दोघांना एकच मताचा अधिकार आहे. त्यामुळे शेवटी निवडणुकीच्या चक्रामध्ये तुम्ही गेल्यावर तुम्हाला काही वेळेला थांबावं लागतं, काही वेळेला अपेक्षा असते की आपल्या बाजूने निकाल होईल आणि त्याच्यामुळे या गोष्टी शेवटी त्यांनी स्वीकारायच्या असतात. पण याच्यामुळे उदयनराजे साहेबांचा मोठेपणा कमी होतो असं मला वाटत नाही. ते आज शेवटी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडणुकीला उभं राहायचं म्हणतात म्हटल्यावरती त्यांनी तेवढं ते त्याच्यासाठी त्रास घेत आहेत असं मला वाटतं आणि त्याची दखल नक्कीच संबंधित घेतील. मला या विषयाची खरं सांगायचं तर माझी स्वतःशी चर्चा झालेली नाही आहे भावना गवळींशी, कारण आम्ही जेव्हा कार्यक्रमात वगैरे भेटतो त्यावेळेला त्या बोलले होत्या की मी आता खूप गडबडीत आहे, मला नीलमताई काही दिवस बोलू नका, मी यवतमाळवरतीच लक्ष केंद्रित करणार आहे. त्याच्यामुळे तिकीट मिळालं नाही याचं मला कारण कळलेलं नाही काय ते.
परंतु स्वतः एकनाथजी शिंदे यांनी सांगितलेलं आहे की भावना गवळींची आम्ही योग्य पद्धतीने काळजी घेऊ, त्यांचा मान सन्मान राखला जाईल. तर मला असं वाटतं एका कार्यकर्तीचं जे काही काम आहे त्याची दखल घेऊन शिंदेसाहेब नक्की त्यांच्यावरती अन्याय होऊ देणार नाहीत असं मी म्हणेन. महायुतीमध्ये अनेक ठिकाणी उमेदवारांची अदलाबदल केली जाते किंवा अनेक ठिकाणी नाराजगी आहे. अजून पण उमेदवार ठरत नाहीत. आता हातकणंगलेचाच उमेदवार ठरत त्याची चर्चा आहे, तसं काही नाही आहे. आढळराव पाटील यांनी हातकणंगलेची बदलायचं कुठे चर्चा आहे काय? आढळराव पाटील यांनी पक्षांतर केल्यामुळे शिरूरमध्ये पक्षाला तुमच्या नुकसान झाले का? तर आपल्या पक्षाचा उमेदवार दुसरीकडे गेले पक्षात म्हटल्यावरती हानी तर होतेच प्रत्येक पक्षाची, पण शेवटी ते नातेवाईकात जसं असतं म्हणतो आपण, ताटातून वाटीत गेले तेवढंच फरक आहे. महायुतीतच आहेत. पाण्याचा प्रश्न होता. सध्या तुम्ही सगळे राजकीय लोक निवडणुकीच्या धामधुमीत आहात, पण राज्यामध्ये सध्या भीषण पाणी टंचाई ठिकठिकाणी झालेली आहे. विशेषतः पुण्यामध्ये पण तीच परिस्थिती आहे. तर याच्याबद्दल काय तुम्ही स्वतः बैठक घेणार आहात की कसं काय? इथे आपल्याला आचारसंहितेमध्ये सर्व गोष्टी सांगता येत नाहीत, परंतु मी आपल्याला नमूद करू इच्छिते की मी मराठवाड्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी विभागीय आयुक्तांबरोबर बैठका घेतलेल्या आहेत आणि एक दुष्काळग्रस्तांबरोबर काम करणाऱ्या सामाजिक संस्थांच्या ग्रुपबरोबर रोज आमच्या ऑफिसचं काम चालू आहे. मी आपल्यामार्फत सांगू इच्छिते की ज्या गावांमध्ये पाणी टंचाई आहे, मी बोरला याच्या मुळशीच्याही मेळाव्यात सांगितलं, तिथे जर का आवश्यकता असेल तर ग्रामपंचायतींनी ग्रामसभा करून जर का ठराव दिला की आम्हाला टँकर पाहिजेत तर तिथे टँकर द्यायला कुठलीही आचारसंहितेची अडचण नाही. जिल्हाधिकाऱ्यांना वगैरे नागपूर खंडपीठाचे पूर्वीचे निर्णय आहेत की दुष्काळी कामं, रोजगार हमी योजनेची कामं ही चालू राहिली पाहिजेत, त्याच्यामध्ये आचारसंहितेचा कुठलाही अडचण येणार नाही. आणि या दृष्टिकोनातून पुण्यामध्ये जिथे पाणी टंचाई आहे तिथे आज माझ्याकडे बाकी शिवसेना पदाधिकारी भेटणार आहेत, तर त्या लोकांना मी आवाहन करीन की त्यांनी आमच्या उपसभापती कार्यालयावरती जरी निवेदन पाठवलं किंवा तुमच्याकडे पाठवली निवेदनं आणि आम्हाला तुम्ही पाठवलीत, तर या प्रत्येकाला मदत करण्यासाठी खास अधिकारी मी आमच्या OSDंपैकी त्यांच्यावर जबाबदारी टाकलेली आहे की ते विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र असं कोविडमध्ये जसं आम्ही 6 अधिकारी एक विभागाचं संयोजन करत होतो तसं दुष्काळाच्या प्रश्नावर सुद्धा आम्ही करणार आहोत. किंबहुना प्रचारासाठी गेल्यावरही जे काही मुद्दे निदर्शनाला येत आहेत त्याच्यात मी एक छोटं उदाहरण माहितीसाठी सांगते की विद्यापीठांनी दुष्काळी जे तालुके आहेत त्यातल्या विद्यार्थ्यांचे फी घेऊ नये अशा प्रकारचा GR आहे, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने या GRकडे दुर्लक्ष करून जानेवारी महिन्यामध्ये परिपत्रक काढलेलं होतं की ते मुलांनी फी दिली नाही तर त्यांना परीक्षेला बसू देऊ नये. त्यावेळेला मी स्वतः राज्यपालांना पत्र देऊन त्यांना निर्देश दिले की तुम्ही विधानमंडळात हजर व्हा आणि आमच्या कारवाईला नाही तर तुम्हाला सामोरं जावं लागेल. त्याबरोबर त्यांनी 13 मार्चला परिपत्रक काढून आंबेडकर विद्यापीठाने सर्व मुलांची फी माफी केलेली आहे. पण तरी देखील काही मुलांची गफलतीने परीक्षा फी भरली गेली होती, तर ती परत मिळावी म्हणून सुद्धा आम्ही प्रयत्न करतो आहे त्याच्याबद्दल जे आहे. अमृतवाद 400 पार हा भाजपचा ओव्हर कॉन्फिडन्स वाटत नाही का? ज्या पद्धतीने त्यांची कसरत चालली आहे ठिकठिकाणी, मग नवीन पक्ष उमेदवार मिळवणार आहे आणि मला असं वाटतं की आत्ता खूप धुरळा उडलेला आहे, त्याच्यामुळे तो 405चा आकडा जरा तुम्हाला एवढा निष्पष्ट दिसत नाही आहे. पण जसं इलेक्शनचा प्रचार समोर जाईल आणि हे पहा आत्ता काय कमिटेड वोटर जो प्रत्येक पक्षाचा आहे तो त्यांच्यापाशीच आहे. मधला जो मतदार आहे कुठल्याच पक्षाचा नसलेला त्यांनी अजून मत पूर्ण केलं नसेल किंवा मत बनवलं असेल तरी ते सांगत नसतील. पण आपला आत्तापर्यंतचा अनुभव आहे पुणे शहरातला आणि बाकीच्या ठिकाणचा की जसजसे शेवटचे 8 दिवस राहतात तशी ती मतदान एक ध्रुवीकरण मतदारांचं होतं आणि ते ध्रुवीकरण झाल्यानंतर आपल्याला कळेल की जेवढी चुरस निर्माण झाली आहे त्या पद्धतीने. दुसरं मोदींचे जे वोटर्स आहेत ते आज सगळ्यांना उघड काय सांगणार नाही आहेत कोणीच, आम्ही यांचे वोटर आहोत किंवा काँग्रेसचे वोटर असतील तेही सांगणार नाही आहेत. परंतु पुण्यामध्ये आपण चित्र पाहिलं, मी पण एक महाराष्ट्र विषय कोणी आले काय मुस्तफा अत्तारची आकडेवारी पाहिली की 49% फक्त मतदान झालेलं आहे पुण्यामध्ये, पण त्याच्यात 2014चं मतदानच नाही आहे. 2014ला मतदानाची टक्केवारी वाढली ना, ती वाढली आणि माझ्या स्मरणाप्रमाणे ती जवळजवळ 10%पेक्षा जास्त यांनी वाढली. आणि हा कुठला वोटर आहे वाढणारा? जसा तरुण वोटर आहे तसं जे मध्यमवर्गीय लोक मतदानालाच बाहेर पडत नव्हते, स्वतःचं मत वाया घालवत होतं, ते लोक मतदानाला बाहेर पडत आहेत. हे कुणाचं वोटिंग करत आहेत हे आपण डोळ्यांनी पाहिले सगळ्या जणांनी. आणि हा मतदार जो आहे तो तसा पैशाच्या दबावाखाली नाहीच आहे, तो स्वतः ठरवतो आणि दिवाळी असल्यासारखं सकाळी 7 वाजता जाऊन मतदान करून येतो बाहेर. त्यामुळे या मतदारांवरती पण मोदी साहेबांची भिस्त आहे की ज्यांना त्यांचं काम माहिती आहे लोकांना जे आहे ते.
काही जागा वाटपाबाबत अजित पवार असू द्यात, फडणवीस किंवा शिंदे असू द्यात, हे तिघही सक्षम असताना, राज्यातच हा तिढा सुटण्याची शक्यता असताना त्यांना दिल्लीच्या वाऱ्या का कराव्या लागतात? तर ते मला त्यांना मी विचारते एकदा, मला नाही सांगता येणार याच्यावरती. कारण शेवटी असं आहे की कुठलाही राष्ट्रीय पक्ष असला की त्यांना विचारणं भाग असतं ना या गोष्टी ज्या आहेत त्या. त्याच्यामुळे दिल्लीची वारी न करता सगळेच्या सगळे निर्णय असे होत नाहीत कुठल्याच पक्षाचे. शिवसेनेला विचारलं जात होतं ना टीका करतोय भाजपवर. सातत्याने तुमच्यावरती, की आता ठाकरे गट टीका करतोय सातत्याने तुमच्यावरती, की तुम्हाला दिल्ली वाऱ्या कराव्या लागतात आणि हे कसले बाळासाहेबांचे विचार घेऊन बाहेर पडले. नाही, मी नम्रतापूर्वक आठवण करून देऊ इच्छिते की आपण लोकसभेत पंतप्रधान जेव्हा झाले मोदी साहेब त्यावेळेला स्वतः गेलात, त्यावेळेला आनंदाने हसत मुखाने स्मितहास्य करत होतात तिकडे कार्यक्रमामध्ये. तुमच्या सगट संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, त्यांनी जेव्हा मोदी साहेबांनी त्या दर्शन घेतलं लोकसभेचं तिथे तुम्ही सगळेजण होतात. त्याच्यामुळे जोपर्यंत प्रेम असतं ना तोपर्यंत सगळं क्षम्य असतं. पण ज्या वेळेला ते तुटतं त्यावेळेला प्रत्येक गोष्ट खटकायला लागते असं मला वाटतं. पण स्वतः ते सुद्धा दिल्लीला गेले आणि दिल्लीला जाऊन मैदानावरती जाण्याच्या आधी तिथे ते सगळ्याजणी त्या रणरागिणींचे त्यांना अश्रू दिसले, कोणाचे केजरीवालताई आणि सोरेन. पण त्यांना इकडचं महिलांच्या संदर्भात काही वाटत नाही या गोष्टी ज्या आहेत त्या. आता अजून काही महिलांचे अश्रू पुसताना दिसू शकतात पण ते. ताई, ज्या वायुवेगानं राज ठाकरे तातडीनं दिल्लीला गेले, अमित शहाना भेटले काय, त्याच्यानंतर त्यांना चाललं होतं की 2 जागा द्यायचं होतं, चाललं होतं किंवा काय, मग त्यांना पुढं काही मिळालंच नाही. हे बा, तुम्ही असं द एंड समजू नका कुठल्या गोष्टीचा. काही पण होऊ शकतं राजकारणामध्ये. पुढे अजून आहे ना, आगे आगे देखो होत आहे की गुढीपाडव्याला त्यांचा मेळावा आहे आणि राज ठाकरे यांना एक असं खूप धक्का द्यायची चांगली सवय आहे त्याच्यामध्ये जी आहे ती राजकारणामधली. त्यामुळे त्यांना त्यांचा निर्णय कुठल्या वेळेला त्यांनी घ्यायचा हा त्यांचा प्रश्न ना. त्याचा त्यामध्ये फायदा होईल तुम्हाला मुंबईमध्ये, मुंबईच्या लोकसभेच्या जागेत? फायदा होतोच ना, प्रत्येकाचा फायदा असतोच. असं काय नाही, असं काय त्यांचं आणि आमचं बऱ्याचशा ठिकाणी जिथे त्यांचा उमेदवार नसतो तिथे ते शेवटी कोणाला वोटिंग करणार असं पण असतं ना. प्रत्येक वेळेला त्यांचं स्थानिक कार्यकर्ते असेला ज्याला वाटतं की मला याच्याकडून न्याय मिळेल त्याच्याकडे ते जात असतात मतदार जे आहेत ते. आपणही पाहिलं सिंहगडला वगैरे ज्याला मनसे जोरात होती, बरेचसे आमचे लोकांनी मतदारांनी तिकडे गेले, मनसेकडे गेले, असं सुद्धा होतं त्याच्यामुळे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.